धनु राशी 15 ते 31 जुलै 2026. आषाढी एकादशी, चातुर्मास आणि तुमच्या आयुष्यातील मोठा बदल. या आषाढी एकादशीला तुमच्या आयुष्यात अशी एक घटना घडू शकते जी पुढील अनेक महिन्यांचे भविष्य बदलून टाकेल. धनुराशी, कल्पना करा, पंढरपुराच्या दिशेने लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामाचे जयघोष करत चालले आहेत. टाळ मृदुंगाचा नाद आकाशभर घुमत आहे. विठ्ठल विठ्ठल या नामघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे. आषाढी एकादशीचा पवित्र दिवस उगवला आहे आणि त्याच क्षणापासून सुरू होत आहे चातुर्मास, भक्ती, संयम आणि आत्मपरीक्षणाचा 4 महिन्यांचा पवित्र प्रवास. पण यावेळी हा काळ केवळ धार्मिक उत्सवापुरता मर्यादित राहणार नाही. जर तुमची रास धनु असेल तर 15 ते 31 जुलैचा हा काळ तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाच्या घडामोडी घडवू शकतो. काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील तर काही घटना तुम्हाला नवीन धडा शिकवून जातील. नियती तुमच्यासमोर काही नवीन दारे उघडेल, पण त्या दारातून आत जाण्याचे धैर्य तुमच्यात आहे का याचीही परीक्षा होईल. गेल्या काही महिन्यात तुम्ही अनेक संघर्ष अनुभवले असतील. काही कामे शेवटच्या क्षणी अडकली, काही लोकांवर ठेवलेला विश्वास डळमळीत झाला, तर काही स्वप्ने अपूर्ण राहिली. अनेक वेळा तुम्ही स्वतःलाच विचारले असेल, माझ्या आयुष्यात बदल नेमका कधी होणार? या प्रश्नाचे उत्तर कदाचित या 15 दिवसात मिळू शकते. आषाढी एकादशी आणि चातुर्मासाचा आरंभ हा धनु राशीच्या व्यक्तींना एक महत्त्वाचा संदेश देतो. जुन्या ओझ्यांना धरून बसू नका. जे संपले आहे ते स्वीकारा आणि जे येत आहे त्याचे स्वागत करा, कारण प्रत्येक शेवटामध्ये एका नवीन सुरुवातीचे बीज दडलेले असते. या काळात तुमच्या आयुष्यात एखादा अनपेक्षित फोन, जुनी व्यक्ती पुन्हा संपर्कात येणे, अचानक मिळालेली नोकरीची संधी, आर्थिक लाभ किंवा एखादा असा निर्णय समोर येऊ शकतो जो पुढील काही महिन्यांचे चित्र बदलू शकतो. सुरुवातीला ही घटना सामान्य वाटेल, पण काळ पुढे सरकताच तिचे महत्त्व लक्षात येईल. मात्र प्रत्येक संधीसोबत सावधगिरीही आवश्यक आहे. प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती तुमच्या हिताची असेलच असे नाही. काही लोक तुमच्या यशावर मत्सर करू शकतात. त्यामुळे या काळात तुमच्या योजना सर्वांसमोर उघड करू नका. शांतपणे काम करा आणि परिणाम तुमच्या वतीने बोलू द्या. धनुराशीचे व्यक्तिमत्व आशावादी, स्पष्ट वक्ते आणि ध्येयवेडे असते. पण कधी कधी अति आत्मविश्वासामुळे घाईघाईत निर्णय घेतले जातात. या 15 दिवसात विश्व तुम्हाला संयम शिकवणार आहे. काही गोष्टी अपेक्षेपेक्षा उशिरा घडतील, पण योग्य वेळी मिळणारे यश अधिक टिकाऊ असेल. आषाढी एकादशीपासून सुरू होणारा चातुर्मास हा आत्मशुद्धीचा काळ मानला जातो. या काळात तुम्हाला आध्यात्मिक ओढ जाणवू शकते. काही जण मंदिर दर्शन, नामस्मरण, ग्रंथ वाचन किंवा दानधर्माकडे वळतील. विशेष म्हणजे या काळात केलेला प्रत्येक चांगला संकल्प तुमच्या मनाला नवी दिशा देऊ शकतो. आर्थिक बाबतीतही काही सकारात्मक संकेत मिळू शकतात. अडकलेले पैसे मिळणे, नवीन उत्पन्नाचा मार्ग दिसणे किंवा कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळणे असे योग काही व्यक्तींना अनुभवता येतील. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे तितकेच महत्त्वाचे असेल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनातही काही महत्त्वाचे निर्णय समोर येऊ शकतात. गैरसमज दूर करण्यासाठी संवादाची गरज भासेल. अहंकारापेक्षा विश्वास आणि समजूतदारपणा निवडणारे लोक नात्यांमध्ये अधिक आनंद अनुभवतील. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ स्वतःकडे लक्ष देण्याचा आहे. कामाच्या धावपळीत विश्रांती, योग्य आहार आणि मानसिक शांतता याकडे दुर्लक्ष करू नका. चातुर्मासाचा संदेश फक्त देवपूजाच नाही, तर शरीर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवण्याचाही आहे. पण या सर्वांमध्ये एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. या 15 दिवसात धनु राशीच्या व्यक्तींना कोणत्या क्षेत्रात सर्वात मोठी संधी मिळेल? कोणत्या तारखा शुभ ठरतील? कोणत्या चुका टाळल्या तर संकट दूर राहील? आणि आषाढी एकादशी व चातुर्मासाच्या या पवित्र काळात असा कोणता उपाय आहे जो तुमच्या भाग्याचे बंद दरवाजे उघडू शकतो? चला तर मग जाणून घेऊया धनु राशीचे 15 ते 31 जुलैच्या या काळात विशेष कालावधीतील सविस्तर राशी भविष्य. आषाढी एकादशीपासून सुरू होणारा हा पवित्र काळ धनु राशीच्या व्यक्तींसाठी कर्म, प्रगती आणि नवीन संधींचा काळ ठरू शकतो. गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही ज्या गोष्टींसाठी सातत्याने मेहनत घेत आहात त्या प्रयत्नांचे परिणाम आता हळूहळू दिसू लागतील. मात्र या काळात यश सहज मिळणार नाही. त्यासाठी संयम, योग्य नियोजन आणि शांतपणे घेतलेले निर्णय महत्त्वाचे ठरतील. जर तुम्ही नोकरी करत असाल तर 18 जुलै ते 27 जुलैचा हा कालावधी विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील. एखादा नवीन प्रोजेक्ट, अतिरिक्त जबाबदारी किंवा नेतृत्वाची संधी मिळू शकते.
सुरुवातीला कामाचा ताण वाढल्यासारखे वाटेल, पण हेच काम भविष्यात तुमच्या प्रगतीचा पाया ठरेल. कार्यालयात काही सहकारी तुमच्या यशामुळे अस्वस्थ होऊ शकतात, त्यामुळे प्रत्येक योजना सर्वांसमोर सांगणे टाळा. तुमचे काम पूर्ण झाल्यावरच त्याबद्दल चर्चा करा. गुप्तता आणि संयम हेच या काळात तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरेल. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी या 15 दिवसात चांगले संकेत मिळू शकतात. पूर्वी केलेल्या अर्जांवर प्रतिसाद येणे, मुलाखतीचे कॉल येणे किंवा एखाद्या ओळखीच्या व्यक्तीमार्फत संधी मिळणे शक्य आहे. विशेषतः सरकारी शिक्षण, बँकिंग, IT, प्रशासन किंवा खाजगी क्षेत्रात प्रयत्न करणाऱ्यांनी हार मानू नये. व्यवसाय करणाऱ्या धनुराशीच्या व्यक्तींना या काळात नवीन ग्राहक, नवीन करार किंवा व्यवसाय विस्ताराची संधी मिळू शकते. जुन्या ग्राहकांकडून पुन्हा ऑर्डर मिळण्याचे योग आहेत. मात्र भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी आर्थिक व्यवहार आणि कागदपत्रे पूर्णपणे तपासूनच पुढे जावे. कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे टाळा. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर घाईघाईने मोठी गुंतवणूक करू नका. आधी बाजाराचा अभ्यास करा, अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच निर्णय घ्या. योग्य नियोजन केल्यास पुढील काही महिन्यात चांगली प्रगती होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या हा काळ मिश्र पण आशादायक आहे. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असली तरी खर्चही वाढू शकतो. घरातील गरजा, वाहन, आरोग्य, शिक्षण किंवा धार्मिक कार्यांवर खर्च होऊ शकतो, त्यामुळे प्रत्येक खर्चाचे नियोजन करा. काही व्यक्तींना अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे, मात्र कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर पैसे गुंतवू नका. कर्ज घेणे किंवा मोठी आर्थिक जोखीम घेणे शक्यतो टाळा. या काळात बचत वाढवण्यावर भर दिल्यास पुढील काळात त्याचा मोठा फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणार आहे. स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी, तांत्रिक शिक्षण किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम करणाऱ्यांना प्रगतीची संधी आहे. या काळात केलेले प्रत्येक प्रामाणिक कर्म, प्रत्येक चांगला निर्णय आणि प्रत्येक सकारात्मक प्रयत्न भविष्यात मोठे फळ देऊ शकतो. त्यामुळे नोकरी असो, व्यवसाय असो किंवा शिक्षण, कोणतेही काम पूर्ण प्रामाणिकपणे करा. जर एखादे काम अपेक्षेपेक्षा उशिरा होत असेल तर निराश होऊ नका. विश्व तुमच्यासाठी योग्य वेळ निवडत आहे हा विश्वास ठेवा. एकंदरीतच धनुराशीच्या व्यक्तींनो, 15 ते 31 जुलैचा हा काळ तुमच्या करिअर आणि आर्थिक आयुष्यात नवीन दिशा देणारा ठरू शकतो. मेहनतीवर विश्वास ठेवा, संयम बाळगा आणि प्रत्येक संधीचा विचारपूर्वक स्वीकार करा. तुमची आजची शिस्तच उद्याच्या मोठ्या यशाचे कारण ठरेल.